राष्ट्रवादीचे खासदार तथा छत्रपती शिवाजी महाराजांचे 13वे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या सुटकेबद्दल शिवाजी चौकात जल्लोष करण्यात आला। लोणंद येथील एका कंपनीच्या मालकानं राष्ट्रवादीचे खासदार तथा छत्रपती शिवाजी महाराजांचे 13वे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या विरोधात खंडणी मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल केला होता। त्यानंतर 3 महिने खासदार छत्रपती उदयनराजे हे साताऱ्याबाहेर परगावी काही खासगी कामानिमित्त गेले होते। रविवारी सायंकाळी छत्रपती उदयनराजे हे सातारामध्ये दाखल झाले। महाराज आले हे कळताच त्यांचे लाखो चाहते, कार्यकर्ते, नेते, पुढारी त्यांच्याकडे येऊ लागले। गर्दी एवढी झाली की त्यांना गाडी लावून चालत जावं लागलं। त्यानंतर त्यांनी मंगळवारी सकाळी अचानक सातारा पोलीस स्टेशन इथं हजेरी लावली। त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक करण्याची प्रक्रिया पूर्ण करून वैद्यकीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात नेलं। न्यायालयासमोर उभं केलं असता न्यायालयानं त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली। अखेर मंगळवारी त्यांचा जामीन मंजूर करण्यात आला। छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केल्याबद्दल निषेध व्यक्त करून सुटका झाल्याबद्दल छत्रपती ग्रुपच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला। त्याचप्रमाणे छत्रपती उदयनराजे भोसले आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है अशा घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला। याचवेळी महाराजांच्या सुटकेबद्दल फटाक्यांची आतिषबाजी करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला। या जल्लोषाविषयी अधिक माहिती छत्रपती ग्रुपचे प्रमुख मनोज शिंदे आणि सकल मराठा समाजाचे सदस्य माऊली पवार यांनी दिली। आदरणीय छत्रपती उदयनराजे भोसले यांना अटक होऊन परत जामीन झाली आणि सगळ्या शिवप्रेमी जल्लोष मोठ्या उत्साहाने सगळ्या जिल्ह्यात मोठ्या थाटामाटात करतायत आणि सगळ्या शिवप्रेमाचा उत्साह अति उत्साहाने मोठ्या जल्लोषाने सगळ्या जिल्ह्यात महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात चालू आहे। तरी आपल्या सोलापूर जिल्ह्यातून ज्या काही सगळ्या शिवप्रेमी संघटना सगळ्या शिवभक्तांनी जे काय उदयनराजेंना समर्थन दाखवलं त्याबद्दल सगळ्या शिवप्रेमींचा सगळ्या लोकांच्या वतीनं आम्ही छत्रपती ग्रुप सकल मराठा सगळ्या संघटनेच्या वतीनं आम्ही त्याचं हे करतो, आभार मानतो। त्या महाराजांच्या वंशजाला अटक करायचं धाडस या सरकारने केलंय। त्या सरकारचा सकल मराठा समाजाच्या वतीने मी निषेध करतोय आणि त्या न्याय प्रक्रियेचा त्या कायद्याचा सन्मान राखून आज कायद्याने महाराजांना जो जामीन दिला त्याबद्दल त्या न्यायालयाचं मी अभिनंदन करतो। तमाम गोरगरीब जनतेचा कैवारी उदयनराजे महाराज यांच्या भावी राजकीय कारकिर्दीस सकल मराठा समाज सोलापूर जिल्ह्याच्या वतीने मी हार्दिक शुभेच्छा देतोय। धन्यवाद। यावेळी नगरसेवक विनोद भोसले, दत्ता मामा मुळे, समाधान काळे, संतोष जिपरे, अजय वेळेकर, शरद पवार, प्रवीण कोळी, अजिंक्य पाटील, अनिल इंगळे, अमोल जाधव, शुभम होळकर, ललित धावणे यांच्यासह छत्रपती ग्रुपचे सदस्य उपस्थित होते।